नमस्कार. आज 16 मार्च. जगभरात आणि मुख्यत्वे भारतात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय वृत्तम मराठी दिनविशेष. राष्ट्रीय लसीकरण दिवस 16 मार्च रोजी भारतात साजरा केला जातो. हा दिवस 1995 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवशी देशात तोंडावाटे पोलिओ लसीचा पहिला डोस देण्यात आला. ही लसीकरण मोहीम देशातलं अपंगत्वाचं कारण मानल्या जाणाऱ्या पोलिओ महामारीला संपवण्यासाठी सुरू करण्यात आली होती. त्या अंतर्गत 5 वर्षांखालच्या मुलांना तोंडी पोलिओ लसीचे 2 थेंब पाजण्यात येत होते. त्यावेळी 2 बूंद जिंदगी के ही घोषणा खूप लोकप्रिय ठरली. भारतातली ही पल्स पोलिओ मोहीम जगातली सर्वात यशस्वी लस मोहीम म्हणून गणली जाते. 16 मार्च 1988 हा दिवस होता हलाबजा हत्याकांड किंवा हलबजा रासायनिक हल्ल्याचा. या दिवशी इराकी सैन्यानं इराणच्या कुर्दिश लोकांवर सर्वात घातक असा रासायनिक हल्ला केला. वास्तविक 1980 मध्ये इराक आणि इराणमधल्या युद्धाला सुरुवात झाली होती, जे 20 ऑगस्ट 1988 रोजी संपलं. पण 1988 मधल्या या 16 मार्चच्या दिवशी असं काही घडलं ज्यामुळे फक्त इराणच्या लोकांमध्ये दहशत पसरली नाही, तर या घटनेनं संपूर्ण जग हादरून गेलं. ही इतिहासातली सर्वात क्रूर घटना मानली गेली. 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजता हलाबजा शहरावरती इराकी सैन्यानं रासायनिक हल्ला केला. यावेळेस या सैन्यानं मोहरीपासून बनवलेला रासायनिक प्रक्रिया केलेला गॅस हवेत सोडला होता आणि यामुळे काही वेळातच 5,000हून अधिक लोक मरण पावले, तर 10,000हून अधिक लोक कोणत्या ना कोणत्या गंभीर आजाराचे बळी ठरले. हलाबजा हे शहर इराक आणि इराणच्या सीमेवर आहे. इराकमध्ये असलेला हुकुमशाह सद्दाम हुसेनच्या राजवटीवर नाखुश असलेले बहुतेक कुर्द लोक हे या हलाबजा शहरामध्ये राहत होते. जेव्हा इराणी सैन्यानं या भागात प्रवेश केला तेव्हा स्थानिक कुर्दांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि या गोष्टींनी सद्दाम नाराज झाला आणि त्यानंतर फक्त कुर्दांना धडा शिकवण्याच्या उद्देशातून हा नरसंहार करण्यात आला. 16 मार्च 2014 रोजी क्रिमियाने युक्रेनपासून वेगळं होण्यासाठी आणि रशियामध्ये सामील होण्यासाठी सार्वमत घेतलं होतं. रशियामध्ये सामील होण्यापूर्वी क्रिमिया प्रजासत्ताक हे अधिकृतपणे युक्रेनचा भाग होतं. 16 मार्च रोजी क्रिमियाच्या संसदेनं रशियन फेडरेशनचा भाग होण्यासाठी मतदान केलं आणि अनेक देशांच्या विरोधाला न जुमानता रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सार्वमताच्या निकालांच्या आधारे 18 मार्च 2014 रोजी क्रिमियाला रशियन फेडरेशनमध्ये विलीन करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आणि यामुळे क्रिमिया हा रशियन फेडरेशनचा भाग बनला. जगातलं पहिलं द्रव इंधन असलेलं रॉकेट 16 मार्च 1926 रोजी प्रक्षेपित करण्यात आलं. अमेरिकन अभियंता रॉबर्ट गोलार्ड यांनी 16 मार्च रोजी हे रॉकेट लॉन्च केलं होतं. रॉबर्ट हे अमेरिकन अभियंता, प्राध्यापक, भौतिकशास्त्रज्ञ आणि संशोधक होते. त्यांना जगातलं पहिलं द्रव इंधन असलेलं रॉकेट तयार करण्याचं श्रेय दिलं गेलं. हे रॉकेट ताशी 60 किलोमीटर वेगाने 2.5 सेकंद धावलं आणि 41 फूट उंचीवर पोहोचलं, तर 184 फूट अंतरावर उतरलं. लिक्विड ऑक्सिजन आणि गॅसोलिनच्या मदतीनं चालणारं हे रॉकेट 10 फूट लांब होतं, जे पातळ अशा पाईप्सचा वापर करून बनवण्यात आलं होतं. 16 मार्च 1799 रोजी प्रसिद्ध छायाचित्रकार ॲना ॲटकिन्स यांचा जन्म दक्षिण पूर्व इंग्लंडमधल्या केंट इथं झाला. ॲना ॲटकिन्स या एक ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ आणि छायाचित्रकार होत्या. त्यांनी असं पहिलं वैज्ञानिक पुस्तक प्रकाशित केलं ज्यामध्ये कॅमेऱ्यांनी काढलेली छायाचित्र वापरण्यात आली होती. त्यानंतर असा दावा करण्यात आला की ॲना या अशा प्रकारची छायाचित्र काढणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी बोटॅनिकल छायाचित्र तयार करण्यासाठी वापरलेल्या तंत्राला सायनोटाइप असं म्हणलं गेलं. यामध्ये निळ्या रंगावर चमकदार चित्र बघायला मिळतात आणि या प्रक्रियेमध्ये कागद सूर्यप्रकाशात ठेवला जातो, म्हणूनच त्याला सन प्रिंटिंग किंवा ब्लू प्रिंट प्रक्रिया असंही म्हणतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्येष्ठ बंधू आणि क्रांतिकारक गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांनीच स्वातंत्र्यवीर सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचं मोठं केलं आणि त्यांच्या बरोबरीनं क्रांतिकार्यातही भाग घेतला. विनायकराव लंडनला शिक्षणासाठी गेल्यानंतर बाबाराव सावरकरांनी अभिनव भारत या संस्थेचा उपक्रम यशस्वीपणे राबवला. नाशिक इथे स्थापन झालेल्या मित्रमेळा या क्रांतिकारी आणि स्वातंत्र्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेचे ते कार्यवाह होते. केवळ एक कविता पुस्तकात प्रसिद्ध केल्यामुळे त्यांच्यावर ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप ठेवण्यात आला.
आणि त्यानंतर 8 जून 1909 रोजी त्यांना जन्मठेप आणि काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. सुरुवातीला पुण्यातल्या येरवडा कारागृहात त्यांना ठेवण्यात आलं आणि तिथे त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. त्यानंतर ते आजारी पडले, पण त्यांची रवानगी अंदमानातल्या तुरुंगात झाली. बाबारावांचं बरंचसं आयुष्य कारावासात गेलं. व्याधीग्रस्त शरीर असतानाही तिकडे दुर्लक्ष करून त्यांनी हिंदू राष्ट्र आणि स्वातंत्र्याचा सतत ध्यास घेतला. अखेरपर्यंत स्वातंत्र्य लक्ष्मी की जय आणि हिंदुस्तान हिंदूंचा या 2 रणघोषणा देशबांधवांना देऊन स्वदेशाची ते सेवा करत राहिले. आयुष्यभर देशहितासाठी प्राणपणाने झटणारा हा वीरात्मा 16 मार्च 1945 रोजी सांगली इथे कालवश झाला. तर हे होते आजचे अर्थात 16 मार्चचे दिनविशेष. तुम्हाला आमचा हा दिनविशेष स्पेशल भाग कसा वाटतोय हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या वृत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.